मैं मेरा एक ड्रीम था कि कैसे भी करके मैं एक दिन रायगढ़ किले पे आ जाऊँ। तो फाइनली मेरा जो ड्रीम था फाइनली वो कंप्लीट हो गया। तो अभी हम देख सकते हैं तो सबसे ऊपर तो आ गए, लेकिन और सो गाइस हम यहाँ पे जो अपना रायगढ़ है, रायगढ़ के ऊपर हम चढ़ रहे थे। ये हमारी बस से जा रहे थे क्योंकि हमारे साथ काफ़ी लोग थे, आप देख सकते हो। तो ये यहाँ पे देख सकते हो, यहाँ पे नज़ारे, यहाँ पे ऊपर का नज़ारा आप देख सकते हो, पत्तियाँ वगैरह। क्योंकि ये जो आप मेंटेन देख सकते हो, कम से कम हम ऊपर एक बहुत ज़्यादा ऊपर थे और नीचे बहुत बड़ी खाई थी, आप नीचे देख पा रहे होंगे। तो उतनी बड़ी खाई चढ़ के हम ऊपर जा रहे थे, आपको आगे अभी ये दिखाया जाएगा। हेलो एवरीवन। तो आपको पता ही होगा कि मेरा एक ड्रीम था कि कैसे भी करके मैं एक दिन रायगढ़ किले पे आ जाऊँ। तो फाइनली मेरा जो ड्रीम था फाइनली वो कंप्लीट हो गया। तो 5-6 साल के बाद मैं पहली बार आया हूँ। आपला दाखव घरी ही कसला आहे म्हणाव। मी टोटल हमारी 40 लोगों की टीम थी, तो सब हम बस से आए थे। तो बस हमने जो हमारी ट्रैवल्स थी हमने नीचे लगा रही और निकालने के बाद सिंपली हम टीम बनाई थी 5-5, 6-6 लोगों की। तो हम धीरे धीरे से यहाँ पे ऊपर चढ़ने आए थे। तो सबसे ऊपर हमारी ही टीम थी, क्योंकि बाकी की टीम में थोड़े बुजुर्ग वगैरह थे, मतलब उनको बेचारा ना ये नहीं था, तो वो चढ़ आगे नहीं पाए और वो स्लोली ऊपर आ रहे थे। तो फायनली हो का चढतच आहे आता आपला रायगड। यार खूप मस्त आहे, पण इंटरेस्टिंग आहे ते सगळं। लिंबू सरबत, थँक्स। चला तो अभी हम देख सकते हैं तो सबसे ऊपर तो आ गए, लेकिन और एक 10 किलोमीटर बाकी है। तो नीचे से 10 लोग आ रहे हैं। ये देखिए आसमान को छू रहे हो, ये देखो। हो फायनली आम्ही चाललाय आहोत वरती। मोबाईल चार्जिंग में चला पोचलो इथं 6 मध्ये। फायनली किल्ल्यावर पोचलो आहे। तर हे सगळं सीन हे पण तू थांब इकडे एक मिनिट असं घे सेल्फी हे बरोबर व्यवस्थित घे हे इकडे बघा हे मागे तू बघा इकडे। तो फाइनली हम ऊपर आ चुके हैं। ऊपर आने के बाद जो मेरे फ्रेंड्स थे आगे गए थे और मैं यहाँ पे थोड़ा शूट कर रहा था आप लोगों के लिए। तो यहाँ पे उसका ऊपर जो पूरी पॉजिटिव वेब थी, तो बहुत सब एंजॉय कर रहे थे अपनी अपनी जगह पे, अपने फ़ोटो वगैरह निकाल रहे थे, यहाँ की यादें शूट कर रहे थे। लेकिन अलग ही एक वाइब था यहाँ पे। और मेरे साथ कोई ज़्यादा तो वीडियो रिकॉर्ड करने वाला नहीं था, तो इसलिए मुझे खुद ही शॉट करना पड़ा और वॉइस ओवर में आप लोगों को दिखाना था। तो एक्सपीरियंस तो एकदम बढ़िया था यहाँ का, मुझे तो बहुत अच्छा लगा। जरूर से आप भी एक बार इस रायगढ़ किले के ऊपर जाके देख सकते हो।
यस किल्ला चढलो डायरेक्ट शेवटपर्यंत चढलो आम्ही हा चढलो पूर्ण क्लिअर झालं बंद कर कुठे घालून चालला वाकडं जाऊ वाकडाची ती झूम तो यहाँ पे देख सकते हैं हम यहाँ पे दरबार के ऊपर आ चुके हैं। तो यहाँ पे देख सकते हो हमारे शिव छत्रपति महाराज यहाँ पे है। तो इन्होंने उनका इतिहास आपको पता ही है। तो मुझे यहाँ पे बहुत अच्छी पॉजिटिविटी आ रही थी, बहुत अच्छा पॉजिटिव फील हो रहा था सब कुछ, जो ऐसे एनर्जी आ रही थी एक अलग एनर्जी थी। तो बहुत पॉजिटिव वाइब थी यहाँ पे, बहुत अच्छा। आप भी कभी जाओगे तो आप महसूस करोगे वहाँ पे। जो मेरे फ्रेंड्स आते उनको भी वैसे ही सेम फील हो रहा था। तो आपको आप भी ज़रूर से ऐसे लोकेशन के ऊपर ज़रूर विजिट करना चाहिए। तो आपको एकदम अलग से क्या क्या उनका रहा आपको सब कुछ पता चल जाएगा। उन्होंने कितना ऊपर था, कितना स्ट्रगल था उनका पहले, आपको सब कुछ और यहाँ पे समझ आ जाएगा। फायनली आपण आलो आहे। दर्शन करतो आम्ही, आम्हाला अर्धा घंटा येणार ना, आम्ही खाली दर्शन करतोय आम्ही खाली येत नाही. हॅलो आम्ही दर्शन करतोय म्हटलं. बघा तर सगळे आपले शिवछत्रपती बघा. लोक असे पण आलेत ज्यांना तर वगैरे येत नाही, त्याने असं करून पण ते आलेत आपल्या ह्याच्यासाठी, आपल्या राजांना भेटण्यासाठी. विजय सो महादेव महादेव. मोबाईल घेणार आहे थोडं. तर आता हे बघू. हॅलो दर्शन करतो यार आम्ही, अजून आम्हाला वेळ लागेल. पूर्ण पाहिजे राहिली आता. जाणू कोण शांतता धर. आम्ही परत आला अजून सगळे. नको नको तिला झालं ना, म्हणलं तुला म्हटलं नाही, म्हटलं ना नाही ना. जाय जाय मग तो चेहरा दिस नाही गेला मध्ये. घेऊ का काटे.
फेकून देईन खाली बघ मी आपल्या लय मारेन मी तुला खाली टाकून देईन तुला मी आपल्याला खाली टाकायला मी आता कॅच झाला मशीन नो नाही इकडून काढ ना इथं उभे राहा नाही हा व्ह्यू आला पाहिजे नाही नाही इथं राहायचं तू बस आणि त्या साईडनं तू सेल्फी हे मागचा व्ह्यू येते ना आगे 30 सेकंडचा व्हिडिओ घेऊ आपला एक असं कसं तरी आज या व्हिडिओ घे आपण थोडा आपण पास स्कूल ट्रिप मंजुरी चिंगम खाल्लं जरा बोलल्यासारखं वाटतंय नंतर बोलायचं कुठे झाली चल ना इकडे खाली ये रे इकडे काय पाहायसारखं अरे तिथे सीन भारी आहे अरे एक सीन घ्या तू एक फोटो घ्या आपल्या नाही मला नाही एक घ्या सर आधी पडदी बिडदी असायचे आता पडदी बिडदी काहीच नाही आपल्या इकडे आपल्या स्कूल मधलं कोणीच नाही फक्त आपण इथं फक्त आपण इथं ज्याला कॉल कर ना मग एकदम मागे म्हणाल कॉल कर क्रिकेट खेळायला मस्त होतं यार इथं क्रिकेट सुचायला मी तुला एक जिती बॉल बाहेर आणला असता जिती बॉल बाहेर ज्या त्या बॉल बाहेर झटका कंट्रोलमध्ये जाऊन क्रिकेट खेळायचं हां झालं की हेच फक्त जे दिसलं ते बघाय हे हिरकणी काटा वाटतं काय तर इथं नाही थोडा त्या कोपऱ्याला ओ नो लावलेली झालं हो हा हो डायरेक्ट तुझ्या पुस्तकात नाव का मेरे पीछे कुछ वाचायला रे वरती कुठं हो काय चला अरे तिकडून काय पागल रेंज भाई वर कोपऱ्यात पाय गार्डन रेंज तिकडून खालून तिथून नाही बे पाण्याच्या तिथून तिकडे काय जायचं मग तिकडून तिकडून मंदिरला जात आहे वर फिरायचं की वर फिरलो नाही ना आपण ते सगळी एनर्जी जाईल बरं का बाळा नंतर प्रॉब्लेम होईल बाबा नको आता मध्य हा बोला हा बोला या गेला
काहीच नाही बदललं, दिवस बदलले, काळ बदलला, बस दगडंद शिंदे आता तो पुरीसाठी कुठे पळतो, आधी देवासाठी पळायचास. चाल गिरणी होत असताल, चाल वरती येऊन चल कंटे चाल. सध्या पाय दुखायले सिरियसली. मस्त भाई तो गुफाच रे. पाणी पडायला लागली. फायनली आता उतरतोय आपण गड. तिकीट बिकीट बंद झालं सगळं. चला रे. काय नाही एवढं काही डिफिकल्ट नाही. आम्ही आता पायथ्याशी आहोत. आम्ही खाली पोहोचत आहोत काही वेळामध्ये. तर तुम्ही पाहू शकता सूर्य मावळत आहे. त्या टायमाला आम्ही खाली उतरत आहोत. चला नंतर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.